तर 18वी काय आहे? उत्पाद व्यय ध्रुवत्व शक्ती ती पाहत आहे. तर त्यामध्ये काय पाहतोय? उत्पाद होतो नवीन पर्यायाचा, पूर्व पर्यायाचा व्यय होतो आणि दोन्हीमध्ये काय आहे? उत्पाद व्यय होत असतानाही वस्तू शाश्वत आहे, ध्रुव आहे. तर त्यामध्ये आपण काल चर्चा करत होतो की काय केलं की जसं पुण्याचा उत्पाद होतो तसा पापाचाही उत्पाद होतो, हे स्वीकारायचं आहे. कारण कुंदकुंदांना काय दिसलेलं आहे? पाप आणि पुण्य दोन्हीही संसार दिसला आहे. दोन्हीलाही त्यांनी संसार म्हणतात, दुःखरूप आहे हे सांगतायत. मग तीर्थंकरांनी सुद्धा काय केलेलं आहे? ह्या पुण्याचा त्याग केला आणि दीक्षा घेतलेली आहे. म्हणून काल आपण पाहत होतो की तीर्थंकरांचं पुण्य जणू काय सागरा एवढं होतं आणि आपलं आत्ता वर्तमानातलं पुण्य त्या सागरातला एक बिंदू एवढं सुद्धा राहिलेलं नाही. तर सांगितलं की असं पुण्य आहे, तरी सुद्धा त्या पुण्याची काय करतोय? इच्छा करतोय. आणि ते पुण्य सुद्धा कसं मिळतंय? तर कष्टाने राबून मग ते भोग मिळतात, तरी सुद्धा त्या भोगामध्येच रमत आहे. तर सांगितलं की ते काय आहे? खरं पुण्य नसून तो सुखाचा भ्रम आहे, तरी सुद्धा तो सुखाचीच इच्छा करतोय. म्हणजे आपली दुर्दशा करून घेतो आहे. म्हणून सांगितलं ह्या दुःखमा काळामध्ये म्हणजे पंचम काळामध्ये काय होत आहे? पुण्य म्हणजे भोग कमी कमी होत चाललेत, त्याचा ऱ्हास व्हायला लागलाय ना. दुःखमा काळे म्हणले दुःख 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 वाढत चाललंय. म्हणजे पुण्य काय होत चाललंय? कमी कमी होत चाललेलं आहे. जसं मुख्य सांगितलं आपलं जीवनच, आयुष्य कमी व्हायला लागलंय. मग काहीतरी निमित्त भेटतंय, रोग आला, काहीतरी झाला, हे निमित्त आहे त्याला फक्त. म्हणून सांगितलं की आयुष्य कमी होतंय, काही ना काहीतरी आहे. शरीराची शक्ती कमी होत चाललीये, किंवा बाहेरच्या ज्या वस्तू आहेत भोगाच्या सगळ्या, तर त्याची महागाई वाढत चालली आहे का नाही? उलट काय होतंय? असं वातावरण बनतंय की त्यामुळं आणखी महागाई पूर्वीपेक्षा जास्त वाढत जाईल असा उदय येतोय. काहीतर पाऊस तर होतोय, नाहीतर आता रोग आहे म्हणून लॉकडाऊन आहे, मग लोकांचे व्यापार थांबले, मग महागाई वाढली. काही ना काही तर निमित्त भेटत आहे. म्हणून तर सांगितलं भोगभूमीमध्ये किती पुण्य असायचं. तर तिथं तर सांगितलं तुपानं भरलेल्या विहिरीच्या विहिरी होत्या. म्हणजे विहिरीच्या विहिरी असतात भोगभूमीत, किंवा दुधानं भरलेल्या विहिरी, उसाच्या रसानं भरलेल्या विहिरी, अशा काय म्हणायचं आपण जे पौष्टिक अन्न म्हणतो त्या रसानं भरलेल्या अशा विहिरीच्या विहिरी भोगभूमीमध्ये आहेत. इतकं ते काय म्हणायचं, इतक्या प्रमाणात ते उपलब्ध आहे. पण त्या जीवाना तर त्याची काही गरजच नाहीये, ते काय लागत पण नाही त्यांच्या शरीराला. आणि इथं काय होत चाललंय? दूध तूप सगळं महाग होत चाललंय. ते परत शुद्ध मिळायचं तर अजून खूप अवघड होतंय. म्हणजे सांगायचं उद्देश काय आहे की पुण्य कमी कमी होत चाललंय, हे भावासन करा. निरोगी होणं सुद्धा काय आहे? दुर्लभ व्हायला लागलंय, हे दिसतेच आता वर्तमानामध्ये. म्हणजे शरीराचं पण संपत्ती काय म्हणायचं, आरोग्य ही संपत्ती कमी व्हायला लागली आहे. म्हणून सांगितलं की हा पापाचा उदय जणू काय आपल्याला सांगतोय की खूप वैराग्याने राहा, धर्म कर, हे तो आपल्याला प्रेरणा देतोय. पण अहो महा आश्चर्य, काय आश्चर्य आहे की ह्या दुःखमा काळात पंचम काळामध्ये क्षणाक्षणानं दुःख वाढतच चाललंय. म्हणजे दुःख तर वाढतच चाललंय पंचम काळात, पण आमचं क्षणाक्षणाला वैराग्य घटत चाललंय. हेच सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. बघा, विचार करा, ह्या पंचम काळामध्ये क्षणाक्षणानं दुःख वाढत चाललंय, परंतु ह्या जीवाची अशी दुर्दशा आहे की क्षणाक्षणाला वैराग्य घटत चाललंय, भोगामध्ये प्रवृत्ती वाढत चाललीय, सगळ्या बाहेरच्या ह्याच्यामध्येच अडकतोय.
बघा किती संकट आहे, उलट त्यामुळे किती करायला पाहिजे, परंतु करतोय का तेवढी साधना? करतच नाही. उलट काय म्हणायचं, आणखी भोगातच अडकलाय. कुठं काय झालं आणि कुणाला काय झालं एवढंच बघत बसतोय. म्हणून सांगितलं की काय आहे, वैराग्य घटत चाललंय, भोगात आसक्ती वाढतीये. हेच महान आश्चर्य नाही का? हेच खरं जगातलं पहिलं आश्चर्य आहे. बाहेरचं काय घेऊन बसलाय, ती पुद्गलाची चमक धमक, ते खरं आश्चर्य नाही. तर कोणतं आश्चर्य आहे? क्षणाक्षणाला ह्या काळामध्ये दुःख वाढत चाललंय क्षणाक्षणानं, आणि आमचं क्षणाक्षणाला वैराग्य कमी होत चाललंय. वाढायला पाहिजे तर उलट कमी व्हायला लागलंय. हेच काय आहे? महान आश्चर्य आहे. म्हणून सांगितलं की काय आहे, वैराग्य धारण कर, धर्म कर. जसं काय आहे, आपण पापाला शत्रू म्हणतो, म्हणजे पाप कर्माला शत्रूची उपमा देतो ना. कारण तो पाप कर्म काय आहे, तो जीवाला समोरून वार करतोय. आता शत्रूच्या शब्दात सांगितलं म्हणजे काय, तर जीवाला पापाच्या उदयामध्ये दुःखाची फिलिंग होते, जाणीव होते की मला त्रास होतोय. म्हणून पाप कर्म कसं आहे, पापरूपी शत्रू जीवावर समोरून वार करतोय. केला तर जाणीव करून देतोय जीवाला की तू दुःखी आहे, तुला दुःख होणार. पण त्यापेक्षाही पुण्य तर महाशत्रू आहे. महाशत्रू नाही तर महाठग आहे. फसवतोय. कसं फसवतोय, तर जीवावर छुपे वार करतोय. लपून लपून त्या जीवाला काय म्हणायचं हे करतोय. म्हणजे काय, तर जीवाला पुण्याच्या उदयामध्ये दुःखाची फिलिंग होऊ देत नाही. कसं आहे पुण्य, जीवाला कळू देत नाहीये की तू दुःखी आहे, तू संसारी आहे, हे भाववसन करूनच देत नाही. हा सुखाचा फक्त दिखावा आहे. अरे खरं तर ह्यामध्ये सुख नाही, तू तर दुःखी आहे, हे कळूनच देत नाही. आणि काय करतोय, जीवाचं संसार परिभ्रमण आणखी वाढवतोय. एवढंच नाही तर दुर्गतीमध्ये नेतोय. कारण सिद्धांतामध्ये नियम आहे, जो भोगामध्ये मरतो रमतोय त्याची नियमानं काय होते, दुर्गती होते. म्हणून भोग बुरे भवरोग बडावे, वैरी हे जग जिके, जीवाचे वैरी आहेत. म्हणून पुण्य हे महाठग आहे. पाप एक वेळ समोरून वार करेल, परंतु पुण्यरूपी महाशत्रू कसं करतोय, लपून वार करतोय. जीवाला कळूनच देत नाही की तू संसारी आहे आणि ह्या संसारात राहू नको म्हणून. म्हणून सांगितलं की काय आहे, पाप आणि पुण्य. म्हणून तर आचार्य कुंद म्हणतात समयसारमध्ये, पाप जसं लोखंडाची बेडी तसं पुण्य पण बेडीच आहे, फक्त सोन्याची बेडी असल्यासारखं आहे. दोन्ही पण काय आहे, बेडीच आहे. फक्त पाप हे लोखंडाची बेडी आणि पुण्य ही सोन्याची बेडी आहे. दोन्ही ही बेडी संसारामध्येच अडकवणारी आहे. म्हणून काय करायचं आहे, उत्पाद शक्तीचा आजपासून स्वीकार कर. ही चर्चा करतोय ना आपण. उत्पाद शक्ती मानतोय का? उत्पाद वे ध्रुवत्व शक्तीमधली उत्पाद रूप शक्ती मानतो का आपण? जसा पुण्याचा उत्पाद होतो तसा पापाचाही उत्पाद होतो. म्हणजे जसं पुण्याचं फळ मिळतंय तसं पापाचंही फळ मिळतं, भोगतो जीव. हे स्वीकार कर. म्हणून पापाच्या फळामध्ये रडू नकोस. का रडला, म्हणजे दुःख का झालं, तर प्रॅक्टिकल ध्यानाचा अभ्यास कमी पडतोय म्हणून पापाच्या उदयामध्ये दुःख होतंय, त्रास होतोय. म्हणून काय कर, ध्यानाचा अभ्यास वाढव, तर आपोआप काय होईल, शांती मिळेल. म्हणून असू देत, जे झालं ठीक आहे. पापाच्या उदयात रडत जरी असेल तरी असू देत, कदाचित रड, पण रडता रडता काय कर, हस जरा. म्हणजे काय,
तर लगेच तिथं जा, दुःख झालं, सहन झालं नाही, आलं रडू, शोक झाला किंवा वेदना झाल्या, काय जाणीव झाली दुःखाची, होईल ना. असं नाही की लगेच काय म्हणायचं एकदम मुनी झालाय किंवा मोक्षाला गेल्याच काय जाणार आहे असं इतकं तयारी आहे. हळूहळू जमेल, कदाचित त्यामध्ये दुःख होईल, परंतु त्या दुःखामध्ये सुद्धा काय कर, त्यावेळेस हस, म्हणजे स्वभावाला जाण, आपल्या आत्म्याकडे ये, अतिंद्रिय आनंदाने राहत, जेव्हा जमेल तेव्हा शक्तीनुसार स्वतःकडे येण्याचा उपयोग कर. आणि शक्ती नसेल तर शुभ भाव तर कर, जय जयकार तरी कर, जेणेकरून काय होशील, तू समता भाव धारण करशील. म्हणून सांगितलं की आचार्य सुद्धा म्हणतात की काय आहेस, इष्टोपदेश मध्ये म्हणलेला एक श्लोक सांगितलाय आचार्यांनी की जंगलामध्ये काय आहे, जसं आग लागलीये, काय जंगलाला आग लागलीये आणि एक जीव काय करतोय, झाडावर जाऊन निवांत आईश आरामात झोपलाय, आयटीत बसलाय, काय जणू काय त्या अग्नीमध्ये मी जळणारच नाही, जंगलाला आग लागलीये, मला काय होणार आहे. जंगलाला आग लागलीये म्हणल्यावर तू जंगलामध्ये कधी ना कधी ती आग तुझ्याकडे येणारच आहे आणि तू पण काय होणार आहे, मरणार आहे. परंतु काय म्हणून बसलाय, जंगलाला बाजूला आग लागलीये, इथं कुठे लागलीये, मला कुठे आग लागणार आहे, मला काय होणारच नाहीये. तसंच आम्ही सुद्धा अशाच भ्रमामध्ये राहिलोय की ऐकतो की कोरोना झालेला आहे, आमच्या गावामध्ये अमक्या अमक्या ठिकाणी एवढे एवढे रुग्ण सापडले, मग त्यांना झालाय, मला कुठे झालाय. त्यामुळे काय विचार करतोय, होणार, त्याला काय असते, त्यांना झालाय, मला कुठे झालाय का, मग मी काय चिंता करू. तर सांगितलं, अरे कोरोना रूपी पापाचा सुद्धाही उत्पात कधी कधी होऊ शकतो, त्यामुळं त्यांना झालाय आणि मला होणार नाही अशा भ्रमामध्ये राहू नको. कुणाचं आयुकर्म किती असेल माहित नाहीये, काय निमित्त भेटेल तेही माहित नाहीये. म्हणून सांगितलं ना, वर्तमानामध्ये आयुष्य कमी होत चाललंय आणि आयुष्य तर कमी जरी असलं तरी जेवढं आयुष्य तेवढं पूर्ण भोगू अशी गॅरंटी नाही. आयुष्य म्हणजे काय म्हणायचं, लवकरच अकाल मरण येणार, ह्याचंच प्रमाण जास्त दिसतंय आपल्याला. म्हणून सांगितलं की काय आहे, पापाचाही उत्पाद होतो, हा धर्म स्वीकार कर. मग दोन्हीमध्ये काय कर, म्हणजे पापाचंही फळ भोगावं, जसं पुण्याचं फळ भोगणार तसं पापाचंही फळ भोगावं लागणार आहे. म्हणून उत्पाद शक्तीवाला आहे हे स्वीकार करून समता भाव धारण कर. उत्पाद नंतर काय सांगितली, वे. मग वे शक्ती मानतो का, तसंच घटवा. आता उत्पाद म्हणजे काय घटवलं, फॉर्मेशन. आता वे म्हणजे काय, डिफॉर्मेशन, नाश होणं. मग मानतोय का पापाचं फळ हे संपणार आहे, नष्ट होणार आहे, म्हणजे पापाचाही वे होणार आहे. स्वीकार आहे का, जे प्रॅक्टिकल नुसतं म्हणतोय पाप पुण्याचा उत्पाद होतोय, वे होतोय, दोन्हीमध्ये माझा जीव शाश्वत आहे, कॉन्स्टंट आहे, पण स्वीकारतोय का प्रसंगामध्ये पापाचाही काय होणार आहे, कधी ना कधी वे होणारच आहे, कधी ना कधी पाप संपणारच आहे. कुठलंही कसलंही पाप कर्म असेल, नारकी एवढं जरी असलं, निगोदी एवढं असलं तरी सुद्धा ते पाप कधी ना कधी संपतच. म्हणून सांगितलं की पापाचा सुद्धा वे होतो. म्हणून सांगितलं की पण स्वीकारतोय का बघा, उदाहरणाने लक्षात येईल. म्हणून सांगितलं की काय आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये, काय वाईट परिस्थितीमध्ये हळहळ करणं, शोक करणं, म्हणजे थोडक्यात खेद करणं, दुःख करणं, हे काय आहे, असमंजसपणाचं लक्षण आहे. काय, प्रतिकूल परिस्थितीमध्ये हळहळ करणं हे असमंजसपणाचं लक्षण आहे, अज्ञानतेचं लक्षण आहे. म्हणून
भजनामध्ये पण म्हणलं ना, काय म्हणलं, किती सुंदर सांगितलंय. विपत्ती में धर धीर रे नर, विपत्ती में धर धीर. तर काय सांगितलं, विपत्तीमध्ये म्हणजे संकटामध्ये धीर धर, धीर धर सांगितलं. धीरता धारण कर. त्या संकटामध्ये सांगितलं की जेवढी तुझी शक्ती असेल तेवढं काय आहे, सत्य काय आहे. हे संकट आले पण ह्यामध्ये सत्य काय आहे ह्याचा विचार कर. मग आपोआप दुःख निघून गेलेलं सुद्धा कळणार नाही. तर सत्य काय आहे ह्यामध्ये सुद्धा माझा ध्रुव कॉन्स्टंट आत्मा तो सत्य आहे. बाकी सगळं काय आहे, असत आहे, क्षणिक आहे, निघून जाणार आहे. मग शक्य असेल तर तिथं स्वभावाला जाण. आणि आता सांगितलंच की खूप तीव्र वेदना असेल किंवा खूप मोठं संकट आहे की ज्यामध्ये धीर राहू शकत नाही, कंट्रोल होत नाही, तर तिथं काय म्हण, मोठ्यांदी कसं असेल तसं किंवा मनातल्या मनात जय जयकार कर. जेणेकरून काय होईल की तुझं दुःख सहज संपेल. मग आम्ही काय विचार करतोय, शारीरिक वेदना आमच्या कधी संपतील. किती वर्ष झालं तरी सुद्धा आमचं दुखणं काय थांबत नाही बरं का. म्हणजे काय करतोय, स्वीकारतोय का, वेधर्म स्वीकारतोय का. शारीरिक वेदना नष्ट होणार आहे, कधी ना कधी नष्ट होणार आहे. आत्ताच उदाहरण घ्या, कोरोना आहे काय, हा कोरोना रोग ह्याचा वेळ होणार आहे का नाही. का घाबरलाय, जणू काय कायम राहणार असल्यासारखं, शाश्वत ध्रुव राहणार असल्यासारखं मानतोय. त्यामुळं सांगितलं की काय आहे, स्वीकार आहे का, कोरोनाचा वेळ होणार आहे, हे निश्चित आहे. कधी ना कधी हा रोग संपणार आहे. ते काय वस्तू नाहीये की शाश्वत राहायला. म्हणून सांगितलं की काय आहे, मरणाला घाबरतो. मग मरणाला घाबरतोय म्हणजे वे धर्म समजलाय का, स्वीकारतोय का. जी पर्याय मिळाली आहे ती कधी ना कधी संपणारच आहे, हे स्वीकार कर. तर माझा कधीही मृत्यू हो तरी सुद्धा काय आहे सांगितलं, मला वे धर्म स्वीकार आहे. 100 वर्षांनी मृत्यू यावा, आता ह्या तारुण्यामध्ये नको, हे सुद्धा विचार करू नको. वे धर्म काय 100 वर्षांनीच आहे का, सतत वे धर्म पण चालू आहे, शाश्वत आहे ना वे शक्ती. त्यामुळं कधी ना कधी वे होणार आहे, हे स्वीकार आहे का तिथं. जर वे धर्माचा स्वीकार असेल तर मृत्यूचा स्वीकार राहील काय. कारण आपलं सर्वस्व कसं आहे, अमर आहे. आपल्या जीवत्वाचा व्यय होणार नाही. जीवत्व कसं राहणार आहे, ध्रुव राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. व्यय कशाचा होणार आहे, पर्यायाचा, वर्तमान पर्यायाचा पुढच्या पर्यायामध्ये नाश होणार आहे. म्हणून वे शक्तीचा जर स्वीकार असेल तर मृत्यूचा पूर्ण स्वीकार होईल. म्हणजे तू समाधी मरण साधशील, तुझं खरं सल्लेखना मरण होईल. कधी होईल तर ह्या वे शक्तीला स्वीकारलं तर. म्हणून काय कर, जसं म्हणून शास्त्रामध्ये उदाहरण दिलं समाधी शतक मध्ये आचार्यांनी, जसं काय करतो, वस्त्र बदलतो, एक वस्त्र बदलून दुसरं वस्त्र घालतो, दुसरा ड्रेस घालतो. तसं हे शरीर म्हणजे काय आहे, हा एक ड्रेस काय आहे, हा ड्रेस काढला आणि दुसरा नवीन शरीर रूपी ड्रेस धारण केला. तसं हे जन्म मरण आहे. आणखी किती श्लोक सांगितले आचार्यांनी की जसं वस्त्र जीर्ण झालं
तर काय करतो आपण, ते वस्त्र बदलतो, नवीन घेतो. किंवा काय झालं, वस्त्र फाटलं, जुनं झालं, तर ते बदलतो, नवीन स्वीकारतो. तसं हे शरीर जीर्णच होणार आहे, कधी ना कधी वेळ होणार आहे. तर एकच शरीर संपणार आणि दुसरं शरीर येणार आहे. परंतु आपलं जे सर्वस्व आहे ते सर्वस्व काही संपणार नाही. ते तर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. हे तू स्वीकार कर, तर तुला काय होईल, मृत्यूचा भय राहणार नाही. म्हणून सांगितलं की काय आहे, अशा रीतीने कोणतंही शारीरिक दुःख राहणार नाही. मग जसं शारीरिक त्रास राहणार नाही तसं सगळेच दुःख घ्या. सामाजिक त्रास तो सुद्धा असेल, काय आर्थिक त्रास असेल, किती अनेक प्रकारचे दुःख असतील, संकट असतील, तर ते सुद्धा काय होणार आहे, वेळ होणार आहे त्याचा. मग तसं सांगितलं, मानसिक त्रास असेल तर मानसिक दुःखाचा सुद्धा काय होणार आहे, वेळ नाश होणार आहे. म्हणून सांगितलं, जर आपल्याला मानसिक दुःख नष्ट करायचं असेल तर त्याचा पॉझिटिव्ह उपाय काय आहे, खरा उपाय काय आहे सांगितलं. तर खरा उपाय वितरागी जीव सांगू शकतील. बघा काय सांगितलं, मानसिक दुःखाला नष्ट करण्याचा पॉझिटिव्ह उपाय वितरागी जीवांकडेच आहे. तेच त्याचा खरा उपाय सांगू शकतील. कारण पहिलं कारणच नाही त्या शब्दामध्ये, ते वितरागी आहेत. त्यांनी मनातल्या विचारांचा नाश केलेला आहे. त्यामुळं त्यांना मानसिक दुःख घालवायला काय अवघड आहे, त्याचा उपाय सांगणं काय अशक्य आहे. म्हणून सांगितलं की काय आहे, तेच सांगतील. आणि दुसरं कारण सांगितलं की जे असली सत्य, वास्तविक सत्य, ते वितरागींनाच माहिती आहे. काय, वितरागी जीवांना काय माहितीये, वास्तविक सत्य माहितीये. की मनातले विचार किंवा मन हे जीवाहून वेगळं आहे. किंवा विश्वातली सत्यता त्यांना माहितीये की जीव वेगळा आहे, पुद्गल वेगळा आहे, हा संसार पाप पुण्य हे सगळं कल्पना आहे. हे सगळं जसंच्या तसं त्यांना ज्ञान आहे ना, सम्यक ज्ञान आहे. म्हणूनच ते उपाय सांगू शकतील. म्हणून सांगितले की काय आहे, काय स्वीकारायचंय, टेन्शनचा सुद्धा वेळ होणार आहे, ते सुद्धा निघून जाणार आहे. पण काय करतोय, टेन्शनचा वेळ होणार आहे, वेळ शक्ती आहे. परंतु हा जीव काय करतो, टेन्शन म्हणा म्हणजेच मनस्ताप घालवण्याचा, नष्ट करण्याची अशी कर्तृत्व बुद्धी धारण करतो. म्हणजे मानसिक दुःख कधी ना कधी निघून जाणार आहे. कारण वेळ होणं त्याचा स्वभाव आहे ना पर्यायाचा. त्यामुळं काही पण करा, कसंही करा, नाही घालवलं तरी ते जाणार आहे. कारण वेळ धर्म आहे त्याच्यामध्ये. मग जर ते नष्ट होणार आहे तर त्या मानसिक दुःखाला मला नष्ट करायचंय अशी जी कर्तृत्व बुद्धी आहे, हा जो घालवायचाय मानसिक त्रास मला घालवायचा आहे, हा विचारच निगेटिव्ह विचार आहे. पहिलं सांगितलं, हीच पहिली चूक आहे. बघा, विचार करा, काय सांगितलं, मानसिकतेचा वेळ होणार आहे, परंतु मला मानसिकता घालवायची आहे, ही कर्तृत्व बुद्धी, हा विचारच काय आहे, पहिली निगेटिव्हता झाली. आणि हा निगेटिव्ह विचार मनात ठेवून त्याच्यावर उपचार करण्यासाठी आम्ही कुठं जातोय, कशाही जीवांकडे जातो. ही दुसरी निगेटिव्हता झाली. कारण सांगितलं की काय आहे, कशाही जीवांना सत्य जगच माहित नाही त्यांना, की हे सत्य विश्व काय आहे, की कशामुळं मनस्ताप होतो, ह्याचं सत्य कारणच त्यांना माहित नाही. त्यामुळे ते काय करणार, ज्या विचारांनी तुला, ज्या कल्पनेनं आता मनस्ताप होतोय, ती कल्पना काढून टाकणार आणि त्याच्या जागी दुसरी कल्पना देणार, दुसरा विचार देणार.
की जेणेकरून तुला काय होईल, बरं वाटेल. आणि तसं केल्यामुळं कदाचित आणि प्रॅक्टिकल बरं वाटतंय असं करतात लोक. मग ते केल्यामुळं कदाचित शांती सुद्धा वाटेल. जसं काय उदाहरण सांगितलं त्यांनी, म्हणजे काय म्हणजे जे काय आहे मानसिक उपचार करणारे डॉक्टर वगैरे ते काय सांगतील की काय करा, तुम्ही भरपूर हसा, काय हसा आणि लठ्ठ व्हा, काही ना काही तर सांगतील जेणेकरून तुम्हाला हसू येईल असं काहीतरी राहावा. मग सांगितलं की पण वास्तविक काय सांगतोय जिनधर्म, जेवढं हसाल त्याच्यापेक्षा जास्त रडावं लागल. काय विचार करा, कारण तीव्र हास्य हे सुद्धा दुर्गतीलाच कारण आहे. आपल्याला काय वाटतंय, हसतोय म्हणजे आमचं चांगलेच भाव आहेत. चांगले भाव नाही तर तीव्र हास्य सुद्धा रौद्र ध्यानच आहे आणि ते दुर्गतीलाच कारण आहे. म्हणून सांगितलं की काय आहे, जे काही उपाय सांगतील ते असतील की, परंतु ते जे उपाय असतील त्याच्यामुळं जो रोग आहे, जो आपला मनस्ताप आहे तो फक्त दबला जाईल, परंतु नष्ट होणार नाही. म्हणून काय करा, वितरागतेला शरण जावा. तर तिथं सांगितलं की अतींद्रिय आनंदाने जगाल, हे पॉझिटिव्ह कथन आहे. आणि मानसिकतेचा वेळ झाला, कधी निघून गेलं हे कळलं पण नाही, हे निगेटिव्ह कथन आहे. म्हणून काय करा, जे सत्य आहे ते स्वीकार करा. आणखी वेळ शक्तीचा काय विचार करता येतोय, तर ज्या पर्यायाचा वेळ झालेला आहे म्हणजे नाश झालाय, निघून गेली आता ती पर्याय. आता काय सांगितलं, आतापर्यंत जी पर्याय आहे वर्तमानात त्याचा वेळ होणार आहे हे घटवलं आपण. म्हणजे जे जे पाप कर्माचा उदय असेल, पापाचं फळ असेल, त्याचा वेळ होणार आहे. आता काय विचार करायचा आहे की जी पर्याय निघून गेलीये, जिचा वेळ झालेला आहे, त्याचं चिंतन आता वर्तमानात का करतो. वर्तमानामध्ये भूतकाळातल्या घटनेचा विचार, काय वर्तमानामध्ये भूतकाळातल्या घटनेचा विचार म्हणजे असंच चिंतन करणं होय. कशाचं चिंतन, तर असंच चिंतन केलं आहे. म्हणून वीरसागर महाराज नेहमी सांगायचे की काय सांगायचे, असंच चिंतन करू नका. म्हणजे जी घटना घडून गेली आता त्याचा विचार करू नका. पण आम्ही काय करतोय, त्याचा अजून विचारच करतोय. म्हणजे जी पर्याय निघून गेली त्याचा अजून विचार करतोय, म्हणजे आम्ही त्या पर्यायाचा नाश मानलाच नाही, त्या पर्यायाची वेळ शक्ती मानलीच नाही ना. म्हणून अजून वर्तमानामध्ये ती पर्याय आठवतच बसतोय, आणखी त्याचं चिंतन करत बसतोय. बघा, आम्ही पूर्वी किती छान सुखी होतो, किती मजेत होतं, किती चांगलं होतं, किती आमचं बालपण सुखात गेलं, पूर्वीचं किती छान होतं जीवन. हे आत्ताचं वातावरण वर्तमानातलं कसलं आहे. आम्ही पूर्वी कसं खेड्यात राहायचो, किती मजेत असायचं. आता इथं किती सगळं मिळते तरी सुद्धा सुख नाही. मग जे काय निघून गेलंय त्या असंच चिंतन करू नका. हे खूप सुंदर सांगितलंय महाराजांनी आपल्याला चिंतन. काय चिंतन करायचंय, असंच चिंतन करू नका. कारण ते असतच आहे ना, आता ती पर्याय राहिलीच नाही. मग जी पर्याय राहिली नाही त्याचं चिंतन करून काय मिळणार आहे. म्हणून कशाचं चिंतन करा, जो सत आहे, ध्रुव आहे, कॉन्स्टंट आहे, त्याचं चिंतन करा. त्याला स्वीकारलं तर काय होणार आहे, सहज पापाचा काय होणार आहे, वेळ होणार आहे. मग जसं पापाचा वेळ होतो, आपण ज्याच्यावर विचार केला, आता उद्या विचार करूया पुण्याचा वेळ होतो. हे समजून आपल्याला काय उपयोग आहे, विचार करा तुम्ही सुद्धा. पापाचाही वेळ होणार आहे आणि पुण्याचाही वेळ होणार आहे. अशा प्रकारची उत्पाद वेळ, ध्रुवत्व शक्तीवाला मी आहे हे स्वीकारलं तर आनंदाला प्राप्त होतो.